सोलमेट एक प्रेमकथा भाग 37. अनिल असा अचानक निघून गेल्यामुळे अवनीचं मन अस्वस्थ झालं. तिला त्याला भेटायचं होतं, पण सध्या ती तिच्या मैत्रिणींमध्ये अडकली होती. विलामध्ये परत आल्यापासून प्रांजलने तिला एका क्षणासाठी देखील एकटं सोडलं नव्हतं. एका मोठ्या बहिणीसारखी ती तिची काळजी घेत होती, त्यामुळे तिला असं फंक्शनमधून उठून जाणं शक्य नव्हतं. अवनीची नजर मात्र अनिलला शोधत होती. केव्हापासून गेलेला तो मेहंदी फंक्शन संपलं तरी देखील तिला दिसला नव्हता. लॉनमध्ये सगळ्यांसाठी डिनरची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे अवनीचे डोळे आता मेन डोअरकडे लागून राहिले होते. तो डिनर करण्यासाठी तरी नक्कीच येईल याची तिला खात्री होती, पण शेफ काकांनी तो रूममध्येच डिनर करणार आहे असं सांगितल्यानंतर अवनीची मात्र काहीच खाण्याची इच्छा झाली नव्हती. ईशा आणि प्रांजलच्या आग्रहामुळे तिने फक्त थोडंसं ज्यूस घेतलं होतं आणि रूममध्ये निघून गेली. अवनीने वरती येताना एक नजर अनिलच्या रूमवर टाकली. त्याच्या रूमचा दरवाजा बंद होता. काम करताना त्याला प्रायव्हसी हवी असायची हे तिला माहीत होतं. शिवाय आणखी बरेच गेस्ट आजूबाजूला वावरत असल्यामुळे तिला आता या क्षणी त्याला भेटणं शक्य नव्हतं. त्यामुळे उदास मनाने ती आपल्या रूममध्ये आली. अवनीने चेंज करून आपला मोबाईल हातात घेतला. त्याचा एकही मेसेज नव्हता. हे बघून तिचं मन उदास झालं. मी भेटायला गेले नाही म्हणून रागवले असतील का? निदान एक मेसेज तरी करायचा ना. त्यांनाही मला भेटावंसं वाटत असेल ना. मी त्यांना भेटायला जायला हवं होतं. शीट, आजच तर आमच्यामध्ये सगळं ठीक झालं होतं आणि मी लगेच माती खाल्ली. आता मी काय करू? अवनी बेडवर पडून आपल्याच विचारात हरवली होती. प्रांजल तिला काहीतरी सांगत होती, पण तिचं त्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या मनात मात्र आता अनिलला कसं भेटायचं हाच विचार चालू होता. रात्र झाली तशी विलामध्ये शांतता पसरली. दिवसभर सगळे फंक्शन अटेंड करून थकल्यामुळे सगळे गेस्ट आपापल्या रूममध्ये झोपले होते. रात्रीचे 12 वाजले तशी अवनी हळूच बेडवरून खाली उतरली. तिने एक नजर बाजूला झोपलेल्या प्रांजलवर टाकली. ती खूप गाढ झोपलेली होती. ते बघून अवनी हळूच रूम बाहेर पडली. अवनी आजूबाजूचा कानोसा घेत अनिलच्या रूमच्या दिशेने निघाली. असं म्हणतात, प्रेमात माणसं सगळं काही विसरतात. तशीच अवस्था अवनीची देखील झाली होती. बरीच रात्र झाल्यामुळे सगळीकडे शांतता पसरली होती. अवनी आता अनिलच्या रूमच्या दरवाजासमोर उभी होती. भीती, उत्साह आणि एक वेगळीच हुरहुर तिच्या मनाला लागली होती. तिने दरवाजावर नॉक करण्यासाठी हात पुढे केला आणि पुढच्या क्षणी तो दरवाजा उघडला गेला आणि अवनीला काही कळण्याआधीच ती त्या रूमच्या आत खेचली गेली. अवनी जोरात ओरडणार त्याआधीच अनिलने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला थांबवलं. तोच अवनीने दचकून वर बघितलं. रूम मधल्या डिम लाईटच्या प्रकाशात तिला अनिलचा चेहरा दिसला. ती जवळजवळ त्याच्या मिठीत उभी होती. कानावर जाणवणाऱ्या त्याच्या उबदार श्वासांमुळे तिच्या अंगावर काटा आला होता. मला माहीत नव्हतं की कुणाला तरी माझी इतकी आठवण येत असेल. अनिल तिच्या केसांची बट हळूच तिच्या कानामागे करत म्हणाला. मी त्याच्या इतक्या जवळ असल्याने अवनीला काय बोलावं ते समजत नव्हतं. इतक्या रात्री त्याला एकट्याने भेटायला येताना तिने खूप हिंमत दाखवली होती, पण तो समोर आल्यानंतर मात्र तिची बत्ती गुल झाली होती. आय मिस यू स्वीट हार्ट, अनिल अवनीला मिठी मारत म्हणाला. त्याच्या तोंडून स्वीट हार्ट ऐकून अवनीच्या पोटात असंख्य फुलपाखरं उडाल्यासारखी वाटत होती. बोलताना होत असलेल्या त्याच्या ओठांच्या हलक्याशा स्पर्शाने तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. कम विथ मी, अवनीच्या खांद्यावर हात ठेवून अनिल तिला त्याच्या रूममधल्या बाल्कनीमध्ये घेऊन गेला. त्याच्या रूमची बाल्कनी सुद्धा तितकीच आलिशान होती. अनिल अवनीचा हात पकडून तिथे असलेल्या सोफ्यावर बसला. तिथे समोरच्या टीपॉयवर 2-3 बाउल झाकून ठेवले होते. अनिलने त्याच्यावरचे झाकण काढलं तसं सगळीकडे जेवणाचा सुगंध पसरला. अनिल सर, तुम्ही अजूनही डिनर का केला नाही? किती उशीर झाला आहे. इतका वेळ काम करत बसण्याची काय गरज होती? अवनी म्हणाली. हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकतो, कारण तू सुद्धा आणखी काहीच खाल्लेलं नाहीस, बरोबर ना? अनिल जेवणाचा ताट वाढत म्हणाला. तो कामात असला तरीही त्याचं तिच्याकडे पूर्ण लक्ष होतं. शेफकडून त्याला समजलं होतं की तिने जेवण केलं नाहीये, त्यामुळेच त्याचं काम झाल्यानंतर त्याने शेफला जेवण गरम करून आणण्यासाठी सांगितलं होतं. तसंही आता सगळे गेस्ट आपापल्या रूममध्ये असल्यामुळे आता तिला भेटता येणार होतं. ती नक्कीच आपल्यासाठी जागी असणार हे त्याला माहीत होतं. त्याने तिला कॉल करण्यासाठी आपला फोन हातात घेतला होता की त्याचं लक्ष लॅपटॉपवर गेलं. लॅपटॉपमधल्या CCTV फुटेजमध्ये त्याला अवनी त्याच्या रूमच्या दिशेने येताना दिसली होती.
तिला बघून त्याच्या ओठांवर आलेलं हसू आणखीनच गडद झालं होतं. ते तुम्ही असे अचानक निघून गेलात त्यामुळे मला काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती. मला वाटलं की तुम्ही परत माझ्यावर रागवाल, अवनी म्हणाली. माझी लंडनच्या क्लायंटसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स होती त्यामुळे मी माझ्या रूममध्ये निघून आलो होतो. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की मी तिथे फक्त तुला बघण्यासाठी आलो होतो. आधीच तुझी तब्येत ठीक नाहीये आणि तू जर असं स्वतःकडे दुर्लक्ष करत राहिलीस तर मला ते अजिबात आवडणार नाही, अनिल करारी आवाजात म्हणाला. हो, मी यापुढे काळजी घेईल, अवनी हळूच म्हणाली. चल आता डिनर करूया, खूप भूक लागली आहे. अवनीच्या हातावर मेहंदी लागलेली असल्यामुळे अनिलने आपल्या ताटातून घास घेऊन तिच्या तोंडासमोर पकडला. त्याला असं तिला जेवण भरवताना बघून तिचे डोळे क्षणात पाणावले. तिच्या आईवडिलांनंतर आज पहिल्यांदाच तिला कुणीतरी इतक्या हक्काने खाऊ घालत होतं. अवनी, आर यू ओके? काही त्रास होतो आहे का? अनिल अवनीचे पाणावलेले डोळे बघून काळजीने म्हणाला. नाही, मी ठीक आहे. अवनीने आपल्या भावनांवर आवर घालत अनिलच्या हातातला घास खाल्ला. 8 महिन्यांपूर्वी जर तिला कुणी सांगितलं असतं की पुढे जाऊन तिचा खडूस आकडू बॉस तिच्या प्रेमात पडणार आहे तर तिने त्या माणसाला वेड्यात काढलं असतं. अवनी काय विचार करत आहे? जेवण कर, नाहीतर जेवण थंड होईल. अनिलने अवनीला आणखी एक घास खाऊ घातला. तिला घास भरवता भरवता तो स्वतः जेवण करत होता. त्या दोघांचं जेवण आटोपलं तसं अनिलने अवनीसमोर तिच्या गोळ्या ठेवल्या ज्या सकाळी तो तिला द्यायला विसरला होता. त्या मेडिसिन बघून अवनीने तोंड वाकडं केलं. माझं जेवण झालं आहे, आता मी निघते. अवनी तिथून निघण्याच्या तयारीत होती की अनिलने मागून तिचा हात पकडला. स्टॉप, या मेडिसिन घेतल्याशिवाय तू इथून कुठेच जायचं नाही, अनिल म्हणाला. आता मी एकदम ठीक आहे, मला याची अजिबात गरज नाही. अवनी आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तिला मेडिसिन खाण्याचा खूप कंटाळा होता. मी खूप जास्त जेवण केलं आहे त्यामुळे माझ्या पोटात जागा शिल्लक नाही. अवनीला मात्र कसंही करून त्या मेडिसिनपासून सुटका करून घ्यायची होती. पण अनिल होता जो तिचा हात सोडायला तयारच नव्हता. हा, किती थकले आज मी, मला खूप झोपसुद्धा येत आहे, अवनी आळस देत म्हणाली. तू बरोबर बोलत आहेस, खूप रात्र झाली आहे त्यामुळे आता आपल्याला झोपायला हवं. अनिल तिचा हात पकडून तिला बेडजवळ घेऊन आला. आपल्याला म्हणजे तुम्ही आणि मी? नाही, मला असं म्हणायचं नव्हतं. मी माझ्या रूममध्ये जाते, अवनी गडबडून म्हणाली. त्याच्यासोबत एकाच रूममध्ये एकाच बेडवर झोपायचं या विचारानेच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. का नाही, तसंही मेडिसिन घेतल्याशिवाय तुला व्यवस्थित झोप येणार नाही. त्यामुळे उद्या तुझी तब्येत परत बिघडली तर? त्यामुळे आपण एकाच बेडरूम मध्ये एकाच बेडवर झोपू. मी रात्रभर तुझी काळजी घेईल. तू माझी गर्लफ्रेंड आहेस आणि माझ्या गर्लफ्रेंडसाठी मी इतकं तर करूच शकतो, अनिल अवनीला आडवत म्हणाला. नाही नाही, कुणी सांगितलं मी मेडिसिन घेणार नाही म्हणून? मी घेते ना मेडिसिन, आताच घेते. अवनीने गडबडून मेडिसिन घेतले. त्या मेडिसिन खाऊन तिचं तोंड वाकडं झालं. पण त्याच्यासोबत एकाच रूममध्ये राहण्यापेक्षा या कडू गोळ्या खाल्लेलं चांगलं होतं. नाहीतर त्याच्यासोबत एकाच बेडवर झोपण्याच्या विचाराने तिचं हृदय बाहेर निघण्याचं बाकी राहिलं होतं. अनिल मात्र एकटक अवनीला बघत होता. या क्षणी नाईट ड्रेसमध्ये ती त्याला जास्तच क्यूट दिसत होती. त्याला माहीत होतं की सरळ बोलून ते ऐकणार नाही, त्यामुळे त्याने ती ट्रिक वापरली होती आणि त्याचा तीर बरोबर निशाण्यावर लागला होता. झालं ना तुमच्या मनासारखं? आता जाते मी. त्या कडू गोळ्यांमुळे तिची जीभच नाही तर तिचा चेहरा सुद्धा कडू कारल्यासारखा झाला होता. तिला असं बघून अनिलला मात्र खूप हसू येत होतं. माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी काहीतरी आहे, अनिल अवनीचा हात पकडत म्हणाला. मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे, अवनी रागात म्हणाली. ओ, मग तर ही एवढी मोठी कॅडबरी मलाच खावी लागेल, अनिल खिशातून एक मोठी कॅडबरी काढत म्हणाला. कॅडबरी? अवनीने मागे वळून बघितलं तर अनिलच्या हातात तिची फेवरेट कॅडबरी होती. अजिबात नाही, ही माझी आहे तर मीच खाणार. अवनीने अनिलच्या हातातून ती कॅडबरी खेचून घेतली आणि तिथेच बसून खाऊ लागली. तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? हे माझं फेवरेट चॉकलेट आहे, त्यामुळे आधीच सांगून ठेवते की तुम्हाला यातलं काहीही मिळणार नाही, अवनी म्हणाली. मला हे चॉकलेट नकोय, मला तर माझं फेवरेट स्वीट हवंय. अनिल राहिलेलं चॉकलेट अवनीला भरवत म्हणाला. हा तर ठीक आ,
अवनीचे पुढचे शब्द तिच्या ओठातच विरले, कारण अनिलने पुढच्या क्षणी तिच्या ओठांचा ताबा घेत तिला किस करायला सुरुवात केली होती. अवनी मात्र डोळे विस्फारून अनिलला बघत होती. त्याने असं अचानक किस केल्याने तिला डोळे बंद करण्याचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. त्याचं फेवरेट स्वीट म्हणजे तिचे ओठ. तिला अनिलच्या बोलण्याचा अर्थ समजला तसे तिने लाजून आपले डोळे बंद केले. त्याच्या ओठांचा स्पर्श तिला एक वेगळ्याच जगात घेऊन गेला. पूर्ण शरीरात लाट उसळल्यासारखं वाटत होतं. त्याचा हळूहळू डीप होत जाणारा किस तिच्या पूर्ण शरीरात शहारे उठवत होता. त्याचं मन भरलं तसं त्याने त्याच्या ओठांच्या केदीतून तिच्या ओठांना मुक्त केलं. अवनी त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोरजोरात श्वास घेत होती. तोच अनिलने तिला मिठी मारली. थोड्या वेळाने अवनीचे श्वास नॉर्मल होताच तिने त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला घट्ट मिठी मारली. तिला त्याच्या मिठीत जे सुख मिळत होतं ते या जगात कोणत्याच गोष्टीत नव्हतं असं तिला वाटत होतं. त्याने याआधी सुद्धा तिला 1-2 वेळेस मिठी मारली होती, पण ही मिठी खूप वेगळी होती. खूप साऱ्या भावना दडल्या होत्या या मिठीत. आनंद, हक्क, उत्साह आणि खूप सारं प्रेम. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच अनिलला जाग आली. त्याने आपले कपाळावर असलेले केस मागे केले. त्याला कपाळावर काहीतरी जाणवलं. तसं त्याने आपला हात मागे घेत नीट बघितलं तर त्याच्या कपाळावर ब्राऊन कलरचे डॉट दिसत होते. त्याने त्यावरून हात फिरवला, पण तरीही ते डॉट तसेच होते. त्याने त्या डॉटवरून हात फिरवत त्याचा वास घेतला. तोच त्याला एक बेधुंद करणारा सुगंध जाणवला, जो त्याला त्याच्या कुठल्याही महागड्या परफ्यूमपेक्षा जास्त मोहक वाटला. तोच त्याला आठवलं की काल रात्री जेव्हा अवनी त्याला भेटायला आली होती तेव्हा तिचा हात पकडल्यामुळे तिच्या हातावरची ओली असणारी मेहंदी त्याच्या हातावर लागली होती. तिला आठवून त्याची रोजची सकाळ आणखीनच सुंदर झाल्यासारखी वाटली. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. अनिलने अवनीला मेसेज सेंड केला. काल दिवसभर तिच्यासोबत घालवलेल्या गोड क्षणांना आठवत तो जिमसाठी निघून गेला. अवनी आळस देत आपल्या बेडवरून उठली. अवनी आपल्या दोन्ही हातांना बघत होती, कारण याआधी तिने कधीच आपल्या हातांना मेहंदी लावली नव्हती. तिच्या हातांवर एका ठिकाणी हार्ट शेपमध्ये सुंदर अक्षरात अनिलचं नाव लिहिलं गेलं होतं. ते बघून अवनीचे डोळे विस्फारले. ओ नो, हे कसं काय झालं? आपल्या मेहंदीमध्ये अनिलचं नाव लिहिलेलं बघून अवनी आश्चर्यचकित झाली. तिला चांगलंच आठवत होतं की तिने मेहंदीवालीला कोणतंच नाव लिहायला सांगितलं नव्हतं. तर मग तिच्या हातावर अचानक अनिलचं नाव कसं काय आलं? अवनी आपल्या हातावर गडद रंगलेल्या अनिलच्या नावाकडे बघत होती. अवनी, प्रांजलच्या आवाजाने अवनी दचकून विचारातून बाहेर आली. अवनी, माझी मेहंदी बघितलीस? किती छान रंगली आहे ना? तुझा हात बघू. तुझ्या हातावरची मेहंदी ही खूप रंगली असेल ना? मला बघायची आहे. प्रांजल अवनीचा हात हातात घेत म्हणाली. नाही नाही, आताच नको. मी तुला नंतर दाखवते ना. आधीच मला उठायला खूप उशीर झाला आहे. मला फ्रेश व्हायचं आहे. अवनीने प्रांजलच्या हातातून आपला हात काढून घेतला आणि वॉशरूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने अवनी तयार होऊन बाहेर आली. रूममध्ये कोणीच नाहीये हे बघून तिला बरं वाटलं. तिने 5 मिनिटात स्वतःचं आवरलं आणि बाहेर जाण्यासाठी आपला फोन चेक केला तर त्यावर अनिलचा मेसेज आला होता. त्याचा मेसेज वाचून अवनीच्या गालावर लाली पसरली. त्याचं तिला स्वीट हार्ट म्हणणं तिच्या हृदयाची गती वाढवून जायचं. अवनीने देखील अनिलला गुड मॉर्निंगचा मेसेज सेंड केला आणि ती खाली आली. हे बघ, माझी मेहंदी किती रंगली आहे. प्रांजल, तुझा हात दाखव ना. रेवा अवनी आणि प्रांजलला आपली मेहंदी दाखवत म्हणाली. तोच प्रांजलने देखील रेवाला आपली मेहंदी दाखवली. अवनी, तुझा हात दाखव ना. मला तुझी मेहंदी बघायची आहे. तुझ्या मेहंदीचा रंग तर खूप डार्क दिसतो, रेवा म्हणाली. आणि इकडे चहा पिणाऱ्या अवनीला जोरदार ठसका लागला. मला तुझी मेहंदी दाखव ना. मला आपल्या तिघींच्या मेहंदीचा फोटो अपलोड करायचा आहे. रेवा अवनीचा हात पकडत म्हणाली. नाही, नको. माझी मेहंदी काही खास रंगली नाहीये, त्यामुळे राहू दे. अवनी आपला हात मागे घेत म्हणाली. तोच शेफ काका तिथे आले. अवनी मॅडम, माझी एक छोटीशी मदत कराल का? ते अनिल सरांना कॉफी हवी आहे. सकाळी मी त्यांना नेऊन दिली होती, पण त्यांना ती आवडली नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांच्यासाठी कॉफी बनवाल का? मला काही महत्त्वाचं सामान आणण्यासाठी मार्केटला जावं लागणार आहे, नाहीतर मीच बनवली असती. शेफ काका म्हणाले. हो काका, मी बनवते. अवनी अनिलसाठी कॉफी बनवू लागली. किचनमध्ये येऊन तिने सुटकेचा श्वास घेतला. कॉफी मगमध्ये ओतून
ती अनिलच्या रूमच्या दिशेने निघाली. बाप्पा, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? या दोघांपासून तर मी वाचले, पण आता मी अनिल सरांचं काय करू? त्यांनी जर माझ्या मेहंदीत त्यांचं नाव बघितलं तर चिडून मला हैराण करतील. एक काम करते, मी कॉफी ठेवून लगेचच निघून येते. अवनीने विचार करत रूमचा दरवाजा वाजवला. कम इन, आतून आवाज आला तशी अवनी आपल्या हातातला ट्रे सांभाळत आत गेली. कॉफी ठेवली आहे, थंड होण्याआधी घ्या, मी निघते. अवनी कॉफीचा ट्रे ठेवत वळली. तू काहीतरी विसरत आहेस असं तुला वाटत नाही का? अनिल अवनीजवळ येत म्हणाला. नाही, तुम्हाला आणखी काही हवं होतं का? अनिल नक्की कशाबद्दल बोलतोय हे तिला माहीत नव्हतं. माझी मॉर्निंग किस. अनिलने अवनीचा हात पकडून तिला जवळ खेचलं. काय काही काय बोलताय? ही काय वेळ आहे का किस करण्याची? आपण आता घरी आहोत, चुकून कोणी बघितलं तर? अवनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. किस करायला वेळ बघावी लागते का? तुझी पनिशमेंट आहे ती. दिवसातून 2 वेळा मला किस करायचं विसरलीस का? अनिल तिला आठवण करून देत म्हणाला. पण कुणी आलं तर? अवनी गडबडून म्हणाली. डोंट वरी, माझ्या रूममध्ये माझ्या परवानगीशिवाय कुणीच येत नाही. अनिल तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तितक्यात अवनीला कुणाच्या तरी पायांचा आवाज आला. तसं तिने गडबडून अनिलच्या ओठांवर आपला हात ठेवला. तिने त्याला किस करू दिला नव्हता, त्यामुळे चिडलेला तो तिच्या हातावरच्या मेहंदीच्या सुगंधाने मोहित झाला. अवनीने गडबडून आपला हात काढण्याचा प्रयत्न केला, पण अनिलने तिचा हात घट्ट पकडला होता. आता मात्र अवनी चांगलीच घाबरली होती, कारण त्याने तोच हात पकडला होता ज्यावर त्याचं नाव लिहिलं होतं.